विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ऑर्गॅनिक रिएक्शन्स आपण सुरुवात छान केलेली आहे बरं का. 4 व्हिडिओ आपण कंप्लीट केलेत आणि ऑलमोस्ट 4 ते 5 रिएक्शन सुद्धा झालेल्या आहेत. मग या व्हिडिओमध्ये 5व्या पार्टमध्ये मी वुड्स रिएक्शन, फिटिग रिएक्शन आणि वुड्स फिटिग रिएक्शन या 3 रिएक्शन्स कव्हर करणार आहे. आणि मार्च 2022 चा पेपर बघितलाय मी. ह्या रिएक्शन्स 2 मार्काला आलेत. ओळखायचं कसं मी सगळं सांगेन तुम्हाला. सीईटीचा विचार केल्यानंतर कोणते प्रश्न येतात हे अगोदर मी बघणार आहे बरं का. पहिला कॉमन प्रश्न असतो की या रिएक्शन मध्ये अल्किल हलाइड असेल किंवा अरिल हलाइड असेल, त्याची रिएक्शन कोणत्या मेटल बरोबर होते? तर सोडियम मेटल. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कोणतं मेटल आहे? सोडियम मेटल. ओके. दुसरी गोष्ट रिएक्टंट मध्ये या रिएक्शन मध्ये सॉल्व्हंट कोण यूज होतोय? तर ड्राय इथर हा सॉल्व्हंट कोण यूज होतो. ओके, मग सुरुवात करूया आपण. मग सुरुवातीला घेऊया आपण वुड्स रिएक्शन. ओके. तर वुड्स रिएक्शन मध्ये फक्त वुड्स लिहिलंय ना, मग अल्किल ग्रुप पाहिजे बरं का. बेन्झीन रिंग येणार नाही, पहिली गोष्ट. बर, याची रिएक्शन कोणत्या मेटल बरोबर? सोडियम. पण त्याचे 2 मोल घ्यायचे आहेत आणि अल्किल हलाइडचे सुद्धा 2 मॉलिक्यूल घ्यायचे आहेत. सॉल्व्हंट काय सांगितलं मी सांगा? ड्राय इथर. मग या रिएक्शन मध्ये NaX वेगळं होतं आणि मला हायर अल्केन मिळतोय आणि ट्वाइस NaX. म्हणजे जर मी इथं मिथिल ग्रुप घेतला, तर तयार इथेन होईल. मग या रिएक्शन मध्ये हायर अल्केन तयार होतात. याचा अर्थ मिथेन कॅन नॉट बी प्रोड्यूस्ड. हे लक्षात घ्या. मिथेन कॅन नॉट बी प्रोड्यूस्ड. मिथेन तयार होऊ शकत नाही. मेटल कुठलं वापरतात? सोडियम. वुड्स मध्ये तयार काय होऊ शकत नाही? मिथेन. आणि अजून सांगतो. आता हा अल्किल हलाइड रिएक्शन सोडियम मेटल बरोबर, पण इकडचा अल्किल ग्रुप जर वेगळा घेतला आपण, तर 3 अल्केन, 3 प्रॉडक्ट पॉसिबल आहेत. एक तर होमोचे 2 ग्रुप येतील, आर डॅश आर डॅश किंवा आर आणि आर डॅश. मग समजून घ्या, ह्याच्यात 2 कार्बन आहेत. या अल्किल ग्रुपमध्ये 2 कार्बन आहेत. समजा इथिल. ह्याच्यात 4 आहेत. ब्युटील समजा. तयार काय होणार? हा ग्रुप 2 वेळा आला तर ब्युटेन तयार होईल. हा ग्रुप 2 वेळा आला, ऑक्टेन तयार होईल. आणि हा ग्रुप हेक्सेन तयार होईल. पण इथं प्रोपेन, पेंटेन तयार होईल का? नाही. म्हणजे किती कार्बन आहेत त्याच्यानुसार कुठले अल्केन तयार होणार हे फिक्स आहे. हे जे हेटेरो आहेत ना, 2 वेगवेगळे ग्रुप आहेत ना, तो मायनर प्रॉडक्ट असतो. हे दोघं कसे असतात? मेजर प्रॉडक्ट. मग वुड्स रिएक्शनची प्रॅक्टिस करा. इथं तुम्ही मिथिल ब्रोमाइड घ्या, इथिल ब्रोमाइड घ्या, आयसोप्रोपिल. आता आयसो चेन असेल, तर इकडची पण आयसो चेन अशी होणार. म्हणजे एकत्र येताना मग 1, 2, 3, 4 आणि हे मध्ये 2 कार्बन. म्हणजे 2, 3 डायमिथिल ब्युटेन तयार होईल. मग वुड्स रिएक्शन तुमच्या लक्षात आले. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, फिटिग रिएक्शन म्हणलं ना, तर सांगतो बेन्झीन रिंग, क्लोरीन, मग त्याचे 2 मॉलिक्यूल येणार. 2 सोडियम घ्या. ट्वाइस NaCl वेगळं होईल, पण 2 बेन्झीन रिंग तयार होतील. मग 2 बेन्झीन रिंग एकमेकाला अटॅच होतील, बायफिनिल तयार होईल. बायफिनिल. मग बायफिनिल म्हणलं की फिटिग रिएक्शन आहे. पण समजा, आता बघा मी तुम्हाला सांगतो. वुड्स फिटिग म्हणलं, वुड्स आणि फिटिग रिएक्शन म्हणलं, तर एक अल्किल हलाइड घ्या. सोडियम मेटल आहेच. दुसरं बेन्झीन, क्लोरोबेन्झीन घ्या. मग काय होईल, की हा जो CH3 ग्रुप आहे तो याला अटॅच होईल आणि जो प्रॉडक्ट आहे ना, तो टोलीन तयार होईल. मग या 3 रिएक्शन तुमच्या डोक्यात आलेत का? वुड्स रिएक्शन, कोणतं मेटल? सोडियम मेटल. कुठलं अल्केन तयार होऊ शकत नाही? मिथेन कॅन नॉट बी प्रोड्यूस्ड. डिफरंट अल्किल ग्रुप असतील तर 3 प्रॉडक्ट पॉसिबल आहेत, लक्षात घ्या. पण 2 मेजर आणि 1 मायनर. डिफरंट अल्किल ग्रुप मायनर. सेम अल्किल ग्रुप मेजर. फिग म्हणलं तर दोन्हीच्या दोन्ही अल्किल आणि एकच प्रॉडक्ट आहे, बायफिनेल. मग परीक्षेत काय आलं होतं बघूया आपण आता. मार्च 2022 च्या पेपरमध्ये आलंय. तुम्हाला ब्रोमोबेन्झीनला टोलीन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ब्रोमोबेन्झीन, ब्रोमोबेन्झीन, मग मिथिल ब्रोमाइड घ्या. हे झालं की टोलीन मध्ये 1 मार्काला आलंय. अजून विचारलंय काय? क्लोरोबेन्झीनला बायफिनिल. ठीक आहे, बायफिनिल. मग दोन्हीच्या दोन्ही बेन्झीन. फिटिक रिएक्शन आहे ती. कोणती रिएक्शन आहे? फिटिक. मग आत्ताच्या आत्ता वुड्स फिटिक, वुड्स फिटिक तुमच्या फरक पण लक्षात आला असेल. वुड्स म्हणलं की अल्किल, फिटिक म्हणलं की अरिल. वुड्स फिटिक म्हणलं की एक अल्किल, एक अरिल. सॉल्व्हंट ड्राय इथर यूज होतोय, मेटल सोडियम यूज होतोय. अल्किल हलाइड मधले सोप्या रिएक्शन आहेत. कंप्लीट करा. ऑल बेस्ट.